The great happiness. Buddham saranam gacchami. Manopubangama dhamma manosiddha manomaya manasace पदुठेना भासति वा करोति वा ततो नं दुःखमन्वेति चक्कं वहतो पदम् मनोपुब्बंगमा धम्मा मनोसिट्ठा मनोमया मनसाचे पसन्नेन भासति वा करोति वा ततो नं सुखमन्वेति छायाव अनपायिनी. संपूर्ण विश्वाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःख मुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ या महान आणि सर्वश्रेष्ठ अशा त्रिरत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या महान अशा धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवनाला समर्पित करून आज या वर्षावास पर्वातील महान मंगलमय दिनी जालना शहरातील आयुष्यमती धम्म उपासिका आणि धम्म उपासक धनेधर आई धनेधर बाबा आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराने त्यांच्या परिवारामध्ये भंतेजींना या ठिकाणी एका विशिष्ट प्रयोजनाने निमंत्रित केला आहे. तेव्हा या प्रसंगी उपस्थित संपूर्ण धनेधर परिवार आमच्या विनंतीस मान देऊन उपस्थित असलेले पूजनीय भिक्खू प्राध्यापक डॉक्टर एम सत्यपालजी महास्तवीर जालना शहरातील विविध वस्त्यांमधून आणि या परिसरामधून उपस्थित असलेले आपण सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बालक तथा बालिकांनो तद्वतच दी ग्रेट हॅपीनेस या आपल्या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक सर्वप्रथम तुम्हा सर्वांच्या प्रती मंगलमैत्री सद्भावना व्यक्त करतो आणि आपणा सर्वांच्या दुःखमुक्तीकरिता 2600 वर्षांपूर्वी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या धम्मोपदेशास प्रारंभ करतो. आपण सर्वांनी शांत एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे आपल्या हित सुखाकरिता या अनमोल बुद्धवाणीला श्रवण करावे ग्रहण करावे. आज बघा धनेधरांची फार इच्छा होती बऱ्याच दिवसांपासून त्यांचा सुपुत्र अभिजित मिलिंद धनेधर हा CRPF मध्ये तो नोकरीवरती रुजू होतो झाला आहे त्याचं सिलेक्शन झालं आहे. तेव्हा सर्वप्रथम सर्व उपस्थितांना मी सूचना करेल आपण टाळ्यांच्या गजरामध्ये अभिजितचं स्वागत करावं आणि त्यासह ज्या मातापित्यांमुळे ह्याने भरारी घेतली आहे यश संपादन केलं आहे त्या आमच्या धनेधर आई आणि धनेधर बाबांसाठी सुद्धा त्यांचं स्वागत म्हणून टाळ्या वाजवाव्या. व्हेरी गुड. मन मोठं आहे तुमचं. टाळ्या जास्त वाजल्या म्हणजे मन मोठं आहे, टाळ्या कमी वाजल्या म्हणजे मन छोटं आहे. साधुकार मोठ्याने दिला म्हणजे मन मोठं आहे, साधुकार मनात तोंडातल्या तोंडात दिला म्हणजे मन छोटं आहे.
भगवंताने हे प्रमुदित चित्तातून दुसऱ्याची प्रशंसा, दुसऱ्यांचं कौतुक करायला शिकवलं आहे आणि हा कार्यक्रम नेमका त्यासाठीच आहे, अभिजित निमित्त आहे. तसं बऱ्याचदा आम्ही इकडे येत आलो आहे. आपणा सर्वांशी आपली चांगली ओळख आहे, असा काही विषय नाही बापा का ओळख नाही, कुठून तरी भंतेजे आले. पण सध्या आमचं शेड्यूल खरंच बिझी आहे फार जास्त, तर त्यामुळे काही भेटीगाठी लवकर होत नाही. तर बघा, जीवनामध्ये मातापित्यांची इच्छा असते प्रत्येकच की आमची संतान, आमची संतती चांगल्या हुद्द्यावर, नोकरीवरती लागायला पाहिजे, वेल सेटल व्हायला पाहिजे, नाही का. स्वतःचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी, पोटाची खळगी भरण्यासाठी 2 पैसे आमच्या मुलांनी पण कमवले पाहिजे, आमच्या डोळ्या देखत कुठेतरी ते लागायला पाहिजे, असं कोणास वाटत नाही. असं असेल का कोणी? प्रत्येकाला वाटते की आमची मुलं लागली पाहिजे. आणि धनेधराईने बाबाने लेकरांना शिकवलं, तिन्ही लेकरांना शिकवलं. त्यातून अभिजित ह्याची जीत झाली आणि त्याला नोकरी लागली. बघा, सहजासहजी आत्ताच्या घडीला नोकरी लागणं मोठं मुश्किल आहे, हे आपणास ठाऊक आहे. लागतात का नोकऱ्या? आता काही नोकऱ्या लागत नाही. नोकऱ्या बंदही करण्याच्या मागे आहे आपल्या देशातली व्यवस्था, सरकार. आता कालच मी बातमी पाहिली फेसबुक काय कुठेतरी की जिल्हा परिषदच्या शाळाच बंद करण्याच्या मागे आहे. खाजगीकरण आहे सगळीकडे. म्हणजे एकूणच बघा तुम्ही, देशामध्ये गरीब आणि श्रीमंतीची दरी वाढत चाललेली आहे. गरीब होत चाललेले आहेत, श्रीमंत होत चाललेले आहे. आणि त्यामुळे पात्र असताना देखील कधी यश वाट्याला येत नाही. बऱ्याचदा असं होते की लोक पात्र असतात पण यश वाट्याला येत नाही. कधी पोस्टिंग व्हायचे आहे, कधी पुढे जायचं आहे, तर लोक अगोदर पाहतात त्यांच्या जातीच्या चष्म्यातून. हा अनुभव बऱ्याच मागासवर्गीय लोकांना येत असतो. केवळ बौद्ध लोकांनाच येतो असा काही विषय नाही. SC कॅटेगरीमध्ये जेवढ्या जाती आहेत त्या सगळ्या ऑफिसरांना, शिक्षकांना, जे कोणत्या हुद्द्यावर असतील त्याचा अनुभव येतो. बढती होत नाही त्यांची. जरी पात्र ठिकाणी असतील तर त्यांच्याबरोबर फार जातीवाद होतो. बघा, काल मी बोललो प्रवचनात, पराभव सुत्तामध्ये भगवान म्हणाले की जातीचा अहंकार असतो काही लोकांना आणि त्याच चष्म्यातून लोक दुनियेकडे पाहत असतात. आपल्या देशात तसंच आहे. मी नेहमी सांगतो आहे की संतांची भूमी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रामध्ये, महापुरुषांची भूमी म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रातले लोक, यांची मानसिकता जर आपण पाहिली, कोणावर टीका टिप्पणी करत नाही आपण, पण माणसं माणसांना मारायला बसले आज. माणसं माणसांना पाण्यात पाहतात, माणसं माणसांचा अपमान करतात, माणसं माणसांचा छळ करतात, इथे ज्याला संतांची भूमी म्हणतात. आणि म्हणून कधी हे आवडत नाही आपल्याला, सहन होत नाही हे जे काही चाललं आहे ते. जातीवरून माणसांना लोक त्रास देतात आपल्या देशामध्ये. ही अत्यंत देशाच्यासाठी फार खेदजनक आणि वाईट अशी गोष्ट आहे. आणि त्यामुळे आज घडीला कोणी नोकरीला लागणे ही मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे अभिजित नोकरीला लागला, हा समाजासाठी आणि आपल्या सगळ्यांच्याचसाठी ही मोठी अभिमानाची गोष्ट आहे, नोकरीला लागला म्हणून. कारण देशाच्या संरक्षणाच्या संदर्भात त्याची कामगिरी असणार आहे. आणि मिलिटरी असेल, पोलीस असेल किंवा संरक्षणाच्या संदर्भामध्ये जे कोणी आपले कर्तव्य बजावतात त्यांच्या प्रति प्रत्येकाला, देशातल्या व्यक्तीला अभिमान असायला पाहिजे. नोकरी तर पोटा पाण्यासाठीच असते हो, परंतु मिलिटरी असेल, पोलीस असतील किंवा यांचं CRPF असेल किंवा तत्सम ज्या काही नोकऱ्या असतील त्या मात्र एकदम रिस्की असतात. तुम्ही कधी पाहिल्या तर यांची नोकरी जी आहे प्रचंड रिस्की आहे. आता तो आमच्याबरोबरच आला औरंगाबादवरून, समृद्धीनं आम्ही आलो. नेहमी जातो नागपूरला समृद्धीनं, जालन्याला यायचं तर हा रोड बंदच केला आम्ही इकडनंच. तर ह्यांचा जो नोकरीचा भाग आहे तो मोठा रिस्की आहे. तुम्ही मिलिटरीमॅनला पाहत असाल, CRP जवानाला पाहत असाल तर जॉब हा जो आहे रिस्की आहे. तो पैसे जरी मिळतात परंतु रिस्क असते मोठी, नाही का. बंदूक घेऊन राहावं लागते, इकडं तिकडे जंगलामध्ये फिरावं लागते, भटकंती करावं लागते. त्याला मी विचारलं तर ते म्हणे जे हार्ड एरिया आहेत तिकडे कोणी फॅमिली वगैरे सोबत नसते, अलाव नाही म्हणे फॅमिली, मोबाईलही अलाव नसते म्हणे. आणि मोबाईलशिवाय तर माणूस जगूच शकत नाही. आता स्मशानभूमी ते पाहते, व्हॉट्सअप चेक करते असं कोणाचा गुड मॉर्निंग मेसेज आला का म्हणे. आणि काहीच नाही गुड मॉर्निंग, काय आहे त्याच्या गुड मॉर्निंगमध्ये गुड नाईट. जिंदगी चालली दुसऱ्याची गुड मॉर्निंग पाहण्यात आणि कोणाची गुड नाईट पाहण्यात.
आणि घरी कोणाला गुड नाईटही म्हणत नाही, मायला बापाला बहिणीला भावाला दुनियेला रोज बापा मी पाहतो आम्हाला हो. मी तर वैतागलो. मी म्हटलं बापा कशाला यांना कनेक्ट जॉईन केला असेल, मी शुद्ध हेतून केलं. पहा लोकांना बुद्धाची वाणी पाठवण्यासाठी ॲड केलं आहे ग्रुपमध्ये ज्यांना, ते आम्हाला पाठवते गुड मॉर्निंग गुड नाईट. ती एडिटिंग करत असतो, डिस्टर्ब करतात लोक. लोकांना वाटते बा मेसेज आला भंतीचा करा फोन. सकाळी फोन करते 5 वाजता लोक फोन करता बा. काही तर 12 कळे ना. आता मोबाईल बंदच करू लागलो त्याच्यामुळे. तर हे ह्यासाठी म्हणून सांगतो की मोबाईलशिवाय लोक राहत नाहीत. तर तुम्हाला सक्सेसचा एक दृष्टांत सांगतो बघा. यशस्वी कोण होऊ शकते किंवा अयशस्वी लोक का होतात, का लोकांचा पराभव होतो, का लोक हरतात, त्याची एक बोधकथा सांगतो. तुम्ही मी जास्त बोलणार नाही. पूजनीय भंतेजी पण आहे ना, आम्हाला पण जायचं, आमची मीटिंग आहे औरंगाबादला वर्षावाजाच्या संदर्भातली. तर बघा एकदा एका गुरुकुलामध्ये अनेक शिष्य होते. गुरुकुल समजते तुम्हाला? आई असू द्या, सोबतच राहते ती रात्रंदिवस, कुठं बोलता, आमचं ऐकून घ्या. तर गुरुकुलामध्ये बरेच शिष्य होते आणि त्या गुरुकुलामध्ये एक शिष्य असा होता की जो वर्षानुवर्ष त्या एकाच वर्गात होता. तो पासच होत नव्हता. सगळे विद्यार्थी पास व्हायचे, नवीन विद्यार्थी यायचे तेही पास व्हायचे. त्यांचा निरोप समारंभ व्हायचा. प्रतिवर्षी निरोप समारंभ असतो ना, निरोप समारंभ व्हायचा, सगळ्यांचा स्वागत सत्कार व्हायचा. एक विद्यार्थी असा की त्याचा निरोप समारंभच होईना, ते पासच होईना, ते जागेवरच. तर मग ते नाराज राहायचं. मग बा आपल्याला काही यशच मिळत नाही, आपल्याला आता काही यश मिळते का? आता याच्यासोबत परीक्षा दिलेली का सगळेच पास झाले असतील का? सगळ्यांचं सिलेक्शन झालं असेल का? स्पर्धा परीक्षा देणारे किती लोक आहेत, किती विद्यार्थी आहेत? हजारो रुपये खर्च करतात, क्लासेस वगैरे लावतात का नाही? तुम्ही तुमचे मुलं असतील बघा UPSC MPSC करणारे किंवा तुम्ही स्वतः असाल, किती प्रयत्न करतात, किती परीक्षा देतात, सगळेच पास होतात का? सगळ्यातनंच सिलेक्शन होते का? वर्षभरामध्ये परीक्षा होतात, रिझल्ट येतो बघा. अनेक विद्यार्थी असे आहेत की ते नाराज होतात. याही वर्षी लागला नाही म्हणतात नंबर आमचा, याही वर्षी पाहिजे तसे मार्क्स मिळाले नाही म्हणतात. सगळ्या सुविधा असताना देखील, बरोबर आहे. तर मग त्या विद्यार्थ्याबरोबर तसंच होत होतं. तर त्याला गिल्टी फील होत होतं. त्याला वाटायचं की बा एवढे विद्यार्थी येतात जातात, सगळ्यांचा निरोप समारंभ होतो, सगळेजण पास होतात, गुरुजी सगळ्यांचा सन्मान करतात, सगळ्यांना जेवण खावण सेंड ऑफ होतो ना विद्यार्थ्यांचा. तुमचा झाला होता का कधी? आमचा झाला होता बापा, तुमचा झाला की नाही माहीत नाही. तर मग एक दिवस असं झालं की त्याला वाटलं मीच कसा पास होत नाही, मलाच यश का मिळत नाही, बाकीच्या सगळ्यांनाच यश मिळते. म्हणून ते एक दिवस गुरुजीकडे आलं आणि गुरुजीला म्हणे, गुरुजी काय प्रॉब्लेम आहे, काय समजे ना म्हणे, मलाच कसं यश मिळेना, सगळ्यांना यश मिळते, काहीतरी मंत्र द्या म्हणे, मला काहीतरी आशीर्वाद द्या, गुरुमंत्र द्या की मी पण पास झालो पाहिजे, माझाही निरोप समारंभ झाला पाहिजे, माझाही सेंड ऑफ झाला पाहिजे आणि मी इथून निघून गेलो पाहिजे कुठे. तर गुरुजीच असतात. आता गुरुजीला जे कळते ते विद्यार्थ्यांना थोडी कळते. आणि म्हणून मग विद्यार्थी त्याला घेऊन गेले लिंबुणीच्या झाडाकडे. लिंबुणी झाड, लिंबुणी काय म्हणतात, लिंबुणी. ते लिंबुणीच्या झाडाकडे गेले आणि त्याला म्हणे लिंबाचं एक लिंबू तोड. झाडाचं तोडलं लिंबू आणि त्याला किचनमध्ये घेऊन गेले. आता गुरुजीचा आश्रम होता ना मोठाच्या मोठा, गुरुकुल, मोठं किचन होतं. त्या किचनमध्ये नेलं, तिथं होती बासुंदी. बासुंदी खाली का तुम्ही? कधी खात असता बासुंदी? तर ते स्वयंपाक बनवलेला होता सगळ्या प्रकारचा आणि त्याच्यात बासुंदी पण एक पदार्थ होता. मग गुरुजी म्हणे त्याला लिंबू काप आणि थोडंसं लिंबू बासुंदीत पिळ. आता बासुंदीत लिंबू पिळल्यावर काय होते? काय होते? दुधात लिंबू पिळल्यावर काय होते? होते का नाही? प्रक्रिया होती ना त्याच्यावरती. तर गुरुजीने लिंबू पिळायला सांगितलं. ते म्हणे गुरुजी लिंबू पिळलं तर बासुंदी सगळीच खराब होईल, कोण खाईल? फेकून द्यावं लागेल ना बासुंदी. तर गुरुजी त्याला म्हणे, मग बघा गुरुजींची शिकवण कशी असते हे कळणाऱ्यावर डिपेंड आहे. काही लोक वर्षानुवर्ष ऐकतात आणि जाग्यावरच गाडी, गतिरोधक त्यांचा जाग्यावरच. लय भंतेजी आले लय भंतेजी गेले, लय शिकवलं लय ऐकलं, जाग्यावरच गाडी पुढे जाईच ना. काही लोक असे असतात, काही लोक एकदाच ऐकतात, गाडी भरकन पुढे निघून जाते. अध्यात्माची बघा तुम्ही,
आता काही लोक जॉईन होतात बघा, नवीन नवीन लोक आणि पुढे जातात, एकदम स्वतःमध्ये बदल करून घेतात. आणि काही काही लोक पाहतो जाग्यावरच असतात. भगवान बुद्ध म्हणाले सगळं काही आपल्यावर डिपेंड आहे. मग ते गुरुजी त्याला म्हणाले ना लिंबू पिळ म्हणून, त्यानं पिळलं नाही. ते म्हणाला की ही बासुंदी खराब होऊन जाईल ना, नासून जाईल ना. तर गुरुजी म्हणाले ज्या अर्थी थोडं थेंबभर जर लिंबू या बासुंदीत पिळलं तर ती नासू शकते, खाण्यायोग्य राहत नाही. जीवनाचंही असंच आहे. जीवनात का आपण अयशस्वी होतो, का पराभव पावतो आपण, का आपल्या वाट्याला यश येत नाही माहिती आहे तुम्हाला? तर भगवंताने सांगितली ही गोष्ट. तसं तर भगवान म्हणाले ज्यांच्याकडे नकारात्मकता असते ना, निगेटिव्हिटी, त्यांना यश कधीच मिळत नाही. करू की नको, होईल की नाही, आणि होईल का बापा माझ्याच्यानं आता, आणि जमेल का मला, आणि बापा जमत नाही मला, जाऊ दे घरीच, हे जाग्यावरच हारते. जे जाग्यावरच हारणारे असतात ते नकारात्मक असतात. माहिती तुम्हाला? जे सकारात्मक असतात ते पुढे पुढे जाऊ शकतात आणि जातात. बाबासाहेबांकडे कोणत्याच सुविधा नव्हत्या त्या काळामध्ये. होत्या का सुविधा? अहो रस्त्यावरच्या दिव्यावर जाऊन अभ्यास करायचे. आजही तो रोड आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड आहे मुंबईमध्ये, दादरला विटीकडे जाणारा. तुम्ही जर कधी गेलात मुंबईला, बाबासाहेब तिथे बिर्डी चाळमध्ये राहायचे परळला ना, तर रस्त्यावरच्या लाईट खाली, रस्त्यावरची लाईट असते ना, त्या दिव्याखाली जाऊन अभ्यास करायचे. रूम छोटे होते ना, 2 फ्लॅट होते पण ते छोटे होते. आजही आहे बाबासाहेबांचे 2 घरं रामजी सुभेदाराने घेतलेली. बाबासाहेबांचा पण बंगलो आहे राजगृह, आणि परळमध्ये बाबासाहेबांच्या वडिलांनी ज्या 2 रूम घेतल्या होत्या, 2 खोल्या घेतल्या होत्या, फ्लॅट आता म्हणतात त्याला, तर ते आजही तिथे आहे. तर तिथे राहत असताना मोठा प्रपंच संसार त्यांचा होता ना, परिवार होता, शेळ्या कोंबड्या काय काय माणसं तिथेच होते एकाच घरामध्ये. अभ्यास करायला जागा मिळायची नाही, सगळे झोपी गेल्यावर अभ्यास करायचे, आणि घरात सगळेजण जागी असल्यावर मग त्या दिव्याखाली जायचं ना अभ्यास करायचे. कोणत्या सुविधा नव्हत्या. रामजी सुभेदारांनी पोटाला चिमटा घेतला, आपल्या लेकीकडून तिचे दागिने गहाण ठेवून पैसे आणत राहिले, ते तिला देत राहिले पुन्हा आल्यावर, आणि त्या पैशातून बाबासाहेबांना पुस्तकं घेत राहिली. प्रचंड हुशार होते बाबासाहेब. ज्यांना वर्गाच्या बाहेर बसवल्या गेलं, तुम्हाला माहीत आहे सर्वांना, वर्गाच्या बाहेर ज्यांना बसविल्या गेलं व्यवस्थेनं, बैलगाडीतून महार असल्याचे कळाल्यावर त्यांना बैलगाडीतून उतरवलं. बडोद्याला रात्रीच्या 12-1 वाजता जात कळाल्यामुळे, जरी सुटाबुटात होते, बॅरिस्टर होते, पण जात कळाल्यामुळे रात्रीच्या वेळी त्यांना बाहेर हाकलून दिलं. असे अपमानित झालेले बाबासाहेब गुणवत्तेनं ओतप्रोत भरलेले होते. प्रचंड विद्वत्ता होती बाबासाहेबांकडे, आणि त्या गुणवत्तेच्या, सकारात्मकतेच्या जोरावर, पॉझिटिव्हिटीच्या जोरावर ज्यांना वर्गाच्या बाहेर बसावं लागलं, बसविल्या गेलं, त्या विद्यार्थ्याने या देशाचं संविधान लिहिलं. याच्यापेक्षा अजून मोठी दुसरी कोणती गोष्ट असू शकते? ह्याच्यासाठी बाबासाहेबांकडे सकारात्मकता होती, नकारात्मकता नव्हती. म्हण आहे ना आपल्याकडे, लाथ मारेल तिथे पाणी काढणाऱ्यांपैकी आपण असलो पाहिजे. हे मला जमत नाही असे नसलो पाहिजे आपण. हे मला जमत नाही, हे माझ्याच्यानं होणार नाही, मी करू शकत नाही, कोणत्याही क्षेत्रातले लोक असो ना, आपल्याकडे नसला पाहिजे. भगवंताच्या काळात अनिरुद्ध नावाचे भंतेजी होते. भगवंताचे चुलत भाऊ होते सिद्धार्थ गौतमाचे, तुम्हाला माहीत असेल नसेल तर. 7 मुलं जे आले होते ना दीक्षा घेण्यासाठी, शाक्य लोक, त्यापैकी अनिरुद्ध एक होते. भगवंताचे चुलत भाऊ होते ते. त्यांच्या चरित्रामध्ये लिहिलेलं आहे, त्यांच्याकडे नाही असा शब्दच नव्हता. त्यांचं जीवनचरित्र आहे ना, प्रत्येकाचं जीवनचरित्र लिहिलेलं आहे बौद्ध साहित्यामध्ये, त्यांच्याकडे नाही असा शब्दच नव्हता. सगळ्या गोष्टीत ते पारंगत होते, सगळ्या गोष्टींमध्ये. मनुष्याने देखील आहे त्या परिस्थितीमध्ये ॲडजस्ट होऊन स्वतःची पात्रता सिद्ध केली पाहिजे. भगवान म्हणाले जर आपण ठरवलं, आपल्या मनाने जर ठरवलं, तर या जगामध्ये अशक्य अशी कोणतीच गोष्ट नाही. बघा तुम्हाला आहे का? विचार करून बघा क्षणभर. कोणतीच गोष्ट अशक्य नाही. फक्त दुर्दम्य इच्छाशक्ती आपल्याकडे पाहिजे. काय पाहिजे? दुर्दम्य इच्छाशक्ती. दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर सिद्धार्थ गौतम 6 वर्ष उपाशी राहू शकतात आणि अंती पद्मासनात बसून, गयेला बोधिवृक्षाखाली पूर्वाभिमुख होऊन बसून ज्ञान प्राप्त करू शकतात आणि या जगाचे कल्याण मित्र ठरू शकतात, सम्यक संबुद्ध होऊ शकतात.
हे सकारात्मकतेच्या जोरावरच होऊ शकते. म्हणून नकारात्मकता काढून टाकली पाहिजे. त्या गुरुजींनी त्याला शिकवलं आहे. गुरुजी म्हणाले लिंबाच्या एका थेंबामुळे जर बासुंदी नासू शकते तर आपलं जीवनही नकारात्मकतेमुळं असंच नासू शकते. आणि तुझ्यात ती नकारात्मकता आहे की मी हे करू शकत नाही, माझ्याच्यानं होणार नाही वगैरे वगैरे, आणि म्हणून तू जाग्यावरच आहेस. बाकीच्या विद्यार्थ्यांकडे सकारात्मकता आहे, ते पुढे आणि पुढे चालले. आजही कोणत्याही, तुम्ही गृहिणी का असेना, तुमच्या मनामध्ये जर असा विचार असेल की मला जमत नाही, मला विहारात जमत नाही जायला, तुम्ही जिंदगीत जाऊ शकत नाही. गुडघे पुढं करणारे लोक जे असतात की नाही, माझे गुडघे दुखते म्हणते, माझी कंबर दुखते म्हणते, माझं काय काय दुखते, पोरगी बाळांतीन झाली म्हणते, सून बाळांतीन झाली म्हणते, लेकरू सांभाळायचे म्हणते, नळाला पाणीच येते म्हणते, सिरियल लागते म्हणते, नेमकं वंदनेच्या वेळेला, प्रवचनाच्या वेळेला. ना नू करणारे जे लोक असतात, नकारात्मक सोचवाले जे लोक असतात, ना स्वतःचं हित करू शकतात ना इतरांचं. आणि ज्यांच्यात सकारात्मकता असते का नाही, ते स्वतःच्या हितासह असंख्य लोकांचं हित साधू शकतात. असे लोक आपल्या आजूबाजूला असतात, ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. समजते तुम्हाला? असे लोक आपल्या आजूबाजूला असतात की आपल्याला ते चार्ज करतात, रिचार्ज करू शकतात आपल्याला, ते समजले पाहिजे. नाही तर आपण जर नकारात्मक आहे, दुसऱ्या नकारात्मकतेच्या नादी लागलो की फसलो मग दलदलीमध्ये. आपण आहे नकारात्मक आणि नादी लागलो नकारात्मकवाल्यांच्या, ते म्हणते जाऊ दे ना, काय जायचं तिकडे, ये म्हणते इकडे आपण चुगल्या करू, ये म्हणते आपण पाकडू, टीका करू म्हणते, ये आपण इकडे घंटाभर बोलू म्हणते त्याच्यावर. तोंड सुख घेणारे लोक बापा लय जगामध्ये, चांगलं बोलणारे लय कमी, आणि नको नको त्या गोष्टी पुढे सोडणारे. एक पान वाचून झालं की दुसरं पान, कशाचं तर दुसऱ्याबद्दल चुगल्या करण्याचं, वाईट बोलण्याचं. फलाण्याचं पोरगा बरोबर नाही हो, फलाण्याची पोरगी बरोबर नाही हो, फलाण्याची सूनच बरोबर नाही, कोणाची सासूच बरोबर नाही, कोणाचा नवराच बरोबर नाही, कोणाची बायको बरोबर नाही, आणि भंतेजी बरोबर नाही. असे जे लोक असतात, अशा प्रवृत्तीचे लक्षात ठेवा. तुम्हाला सांगतो आजच्या प्रवचनातून, जे दुसऱ्याला नाव ठेवतात पर्सनली, ते लोक स्वतः तसे असतात, त्या क्वालिटीचे. जगाची रीत आहे, जगाचा नियम आहे, या निसर्गाचा एक नियम आहे. काय नियम आहे माहिती तुम्हाला? काय नियम आहे? जगाचा नियम आहे, झाडांना पाणी घातलं, खत दिलं की ते गोड गोड फळं फुलं देते. देते का नाही? देते का नाही? देते ना. तसंच आहे, आपण जगाला जे देतो त्याच्या मोबदल्यात आपल्याला तेच भेटते. शेरात सव्वाशेर भेटत असते आणि आपण भ्रमातच राहतो. आपल्याला वाटते मी लयच कोणतं तिस्मार खानपणा करू लागलो, दुसऱ्याला नाव ठेवून, दुसऱ्याला हिनवून, दुसऱ्यांना अपमानित करून. भगवान म्हणाले ह्यानं नाव ठेवणं कोणाला तरी लय सोपं आहे, ह्यानं कौतुक करता आलं पाहिजे. काय करता आलं पाहिजे? कौतुक. आणि लय लोक असे असतात, बाकीचं सारं जमते, पाखडायला जमते सहज, पण कौतुक करता येत नाही. आणि कौतुक करणारे जे असतात ना, तेच सुखा समाधानाने जीवन जगू शकतात. कायमस्वरूपी चेहऱ्यावर आनंद असते, त्यांच्या झळकते. आणि जे लोकांना नाव ठेवणारे असतात किंवा जे नकारात्मक असतात, दिसायला जरी सुंदर असले, श्रीमंत असले, तरी मी नेहमी सांगतो, घड्याळाचा सेल संपला की मिनिटाचा, घंटाचा आणि सेकंदाचा काठाचा जागा टक टिक टिक करते का नाही, ते तसेच. कुठेही नाही, स्मशानात नेलं की तसाच मूड, लग्नात नेला की तोच मोड, प्रवचनात नेला तोच मोड, विहारात जात तोच मोड. जिथं जातील तिथं दुःखाचंच गाठोडं घेऊन जातील सोबत. विचारावं फक्त कसं काय, बरं चालले का? नाही हो. काय नाही हो? काय नाही हो? एवढे वर्ष झालं, कधीतरी म्हणावं बापा आता व्यवस्थित आहे. काहीच व्यवस्थित नाही म्हणते. हे खरंच आहे, तुम्हाला सांगतो. काही लोकांना बापा लय गोळ्या लागत आहे, पण हे खरंच आहे ना, तुम्हाला सांगतो. खरं नाही का हे? बघा तुम्ही, विचारा, कधीही विचारा हो, ते त्याच मोडमध्ये. एक सांगितलं की वाईट नाही, खराब आहे म्हणून, दुःख आहे म्हणून, ते दुसरं पान पलटते, दुसरं सांगते, मग ते दुःख लागलं म्हणते मागे. आणि कोणी कोणी म्हणते आमच्या मागे शनीच लागला म्हणते. कोणता शनी रिकामा बसलाय तुमच्या मागे लागायला?
कोणीच मागे लागत नाही तुमच्या. काला मागे लागेल तुमच्या? कोण शेती कोण तारीखामा बसलाय मागे लागायला कोणाच्या? कोणता शनी बिनी मागत लागत नसते कोणाच्या. आपले नकारात्मक विचार आपल्या मागे लागत असतात, आपल्यामध्ये असलेली निगेटिव्हिटी. कारण या जगाचा जो नियम आहे ना, हे जग तरंगावरती चालते. कशावर चालते? मी नेहमी सांगतो, मोबाईलमध्ये नेटवर्कच्या काड्या असतात, पाहता का तुम्ही कधी? शहरापासून लांब लांब गेलं की त्या काड्या कमी 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 होत जाते आणि बिलकुल पूर्ण ब्लँक होते. नेटवर्कच येत नाही हो म्हणते. हे BSNL बरोबर नाही म्हणते, सरकारचं आहे पण बरोबर नाही. जिओ बरोबर आहे म्हणते. सरकार जिओच आहे ना, BSNL तर थोडी आहे सरकार. सरकार तो जिओ की है, BSNL की थोडी सरकार आहे. तर ज्याप्रमाणे नेटवर्कच्या काड्या असतात का नाही, तसंच आपलं असते. आपण खुश राहिलो, आपण प्रसन्न राहिलो, आणि तेच लोक खुश प्रसन्न राहू शकतात. पुन्हा रिपीट करतो मी की ज्यांच्या मनामध्ये सर्वांच्या प्रती चांगला भाव आहे. म्हणून कोणाला हसून बोला, प्रेमाने बोला, प्रेम द्यायला शिका सगळ्या जगाला. स्मित हास्य ठेवत राहा चेहऱ्यावरती कोणी भेटल्यावर, नाही का? ठेवतात का? ठेवता? आता पाहू लागलो बापा. आपण बोलत असलो की मात्र खरंच ठेवतात बाबा. लोकांना माहीत आहे गोळ्याच मारते म्हणते डायरेक्ट. आणि खरंच फ्रेश राहिलं पाहिजे, प्रसन्न राहिलं पाहिजे. आणि असे मुलं पण घडवता आले पाहिजे, मुलांना शिक्षण देता आलं पाहिजे, आणि मुलांनी पण त्या पात्रतेचं बनलं पाहिजे. मायबापाला कधी विसरलं नाही पाहिजे मुलांनी पण. शेवटचं सांगतो तुम्हाला, अभिजीत को भी बता रहा हूँ और पिनू को दादा को भी बता रहा हूँ, आई वडील श्रेष्ठच असतात. जरी ते रागावत असतील, चिडत असतील, पण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की आई वडील हे मुलांसाठी सदा सर्व काळ त्यांच्या हिताचाच विचार करणारे असतात. या जगात आपल्यावर खरं प्रेम, निस्वार्थ प्रेम, निरपेक्ष प्रेम, कोणताच स्वार्थ नसलेलं प्रेम खरंच जर कोण करत असेल तर फक्त आपल्या अंतर्मनाला एकदा विचारा की खरं प्रेम कोण करते. हे बाकीचं काय काय म्हणतात एकमेकाला, तर ते वेगळं. असं नाही की कोणीच प्रेम करत नाही, दुसरं करतात, दुसरे पण करतात. पण ओरिजिनल प्रेम जे असते का नाही, खरंच निस्वार्थी प्रेम जे असते, निरपेक्ष प्रेम असते, तर माय बापच करू शकतात, दुसरं कोणीच करू शकत नाही. मुलगा मुलगी कसेही असो, समजा ते चुकले, कोणती चूक हो, एका क्षणात या जगात त्यांना जर कोण माफ करू शकते तर कोण माफ करू शकते? है की नाही? त्यानं लुटमार केली असेल, चोरी केली असेल, बदमाशगिरी केली असेल, काय लाख केला असेल, सारं जग नाव ठेवत असेल, त्याला मारण्याचा प्रयत्न करत असेल, मारत असेल, मायनं बापानं जर कधी पाहिलं तर काय म्हणते? नाही नाही, माझं पोरगं चुकू शकत नाही म्हणते, माझी पोरगी चुकू शकत नाही. असं मन आहे कोणाकडे दुसरं? पण या जगात 99% लोक असे आहेत की मायबापाचं महत्त्व मेल्यावरच कळते लोकांना. असे लय लोक आहेत. असे कधी कळते? मेल्यावर. स्मशानात शेवटचा श्वास घेतला की मग त्यांना कळते कडे, ही अटॅचमेंट आपली तुटली आता. कारण आईसारखं खरंच कोणी नसते ना हो, बापासारखं खरेच कोणी नसते ना. काय स्वार्थ आहे बापाचा, आईचा आहे काही स्वार्थ? विचार तर करून पहा, काही स्वार्थ नसतो तुम्हाला सांग. म्हणून मी मुद्दामहून बोलतो आहे की आपण किती मोठ्या जरी नोकरीला लागलो तर आपल्यासाठी ही जी पोझिशन आपण प्राप्त केलेली असते, जरी मेहनत आपली आहे, जरी अभ्यास आपण केला, पण जन्माला कोणी घातलं, शिक्षण कोणी दिलं, पैसा कोणी लावला, नाही का? मी त्या दिवशी बोललो बघा, तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर, आत्ता काल परवाचं प्रवचन टाकलं पराभव सुत्तातलं मी. माता पित्यांच्याबद्दल ऐकत असता कोण कोण ऐकते प्रवचन? दी ग्रेट हॅपीनेसवर टाकलं ना. माता पित्यांच्याबद्दल सांगितलं तुम्हाला. बिलकुल भगवान बुद्धांनी सांगितलं माता पित्याची सेवा केली पाहिजे, बिलकुल सेवा केली पाहिजे. तेच लोक सुखाने जगू शकतात, त्याच लोकांना सुख मिळू शकते की जे माता पित्यांची सेवा करू शकतात. बाकीचं सगळं मिळेल हो आपल्याला, नाही का? सगळं मिळेल बाकीचं, पण मायबापाचं प्रेम कोणाकडूनच मिळू मिळू शकते. पण त्याच्यामध्ये मी सांगत असतो, दोन्हीकडून नाही बोलतो आपण, एकीकडून ढोलकी वाजवत नाही आपण. अशी मायबापही त्या पात्रतेचे असावे लागतात. कारण मायबापाचंही चुकते, काही काही चुकत नाही असं नाही. दोन्हीकडून पण बोललं पाहिजे. भगवंतानं बोलले दोन्हीकडून. मायबापाचं पण तर कर्तव्य पाहिजे ना, मायबापाला पण तर समजलं पाहिजे की आपण कुठे चुकतो का बा.
केवळ शिक्षणच देतोय की संस्कार द्यायचं विसरतोय, हे पण तर आईवडिलांना कळायला पाहिजे. आणि म्हणून आईवडील ग्रेट असतात. आणि आईवडिलांनी सुद्धा मुलांच्या मानसिकतेचा, स्वभावाचा आणि सगळ्याच गोष्टींचा विचार केला पाहिजे. मुलांवर काही गोष्टी लादल्या पण नाही पाहिजे. कारण एकदा का गणित बिघडत बिघडत गेलं मुलांच्या बाबतीमध्ये की एकदा घडी विस्कटली की मग ती पुन्हा बरोबर व्हायला नाकी 9 येतात. म्हणून भगवान बुद्धांनी सांगितलं की यश प्राप्त झाल्यानंतर देखील मुलांनी आईवडिलांचा सदैव विचारच केला पाहिजे. आईवडिलांनी सुद्धा मुलांना तसं घडवलं पाहिजे. तुम्हाला शेवटचं सांगेल, बाबासाहेबांनी बघा, बाबासाहेब जे घडले तर बाबासाहेब आपल्या पित्याबद्दल कृतज्ञता भाव व्यक्त करायचे. माहिती आहे तुम्हाला? बाबासाहेब म्हणायचे की माझे वडील, मला ज्या अर्थी शिक्षणाची गोडी तर माझ्या वडिलांनी लावलीच लावली, पण शिक्षणाबरोबर धार्मिकतेची गोडी लावली माझ्या वडिलांनी मला. म्हणून मी धर्मांतर करू शकलो, नाही तर मी एवढ्या डिग्र्या घेऊ शकलो असतो वडिलांच्यामुळे, पण धर्मांतर करू शकलो नसतो. केलं असतं काय? बाकीचे लोक शिकलेले होते. म्हणून आई वडील त्यासाठी कारणीभूत असतात. आपण कसे निघतोय यासाठी कोण कारणीभूत आहे? आई वडील असतात. आणि आई वडिलांनी म्हणून दोन्ही गोष्टी पाहिल्या पाहिजे, सांभाळल्या पाहिजे असे मी आपणास सांगतो. म्हणून सकारात्मक राहा असा माझा सारांश रूपात तुम्हाला एक आजच्या प्रवचनातला सल्ला आहे. काय सल्ला आहे? सकारात्मक राहणे. सकारात्मक राहाल तरच यश वाट्याला येईल. नकारात्मक राहाल सारी दुनिया जवळ पायावर लोळण घेते, पण त्याच्यात आनंद नाही मानू शकत तुम्ही, समाधानी नाही राहू शकत तुम्ही, सुखाने नाही राहू शकत तुम्ही. का? तर नकारात्मक किती असलं तर मी नेहमी सांगतो बघा, तुम्ही प्रवचन ऐकत असाल तर पंक्तीला बसलेत, नकारात्मक मानसिकता कशी असते बघा. तुम्हाला एक उदाहरण देतो. पंक्तीला बसतात लोक, पंक्ती उडतात की नाही तुमच्याकडे? हां, पंक्तीला बसतात लोक. पंक्तीला जेवायला बसले की वाढेकरी तोच असतो, स्वयंपाकी तोच असतो, जेवण तेच असते, खातात पोटभर. आता तर बुफे सिस्टम आहेत, किती खा आणि एकदाच घ्यार बळल्यासारखं पुन्हा भेटल की नाही भेटल. लग्नात डस्टबिन पावा फक्त जाता जाता, डस्टबिन असते. किती गुलाबजामुन फेकून दिलेले, पुऱ्या फेकून दिलेल्या. लोकांना अन्नाचं महत्त्व नाही. जे सहज मिळते का नाही त्याचं महत्त्व नसते. फुकट जे मिळते का नाही त्याचं महत्त्व नसते लोकांना. मग ते बुद्ध असो, बाबासाहेब असो, का अजून कोणी असो, का सामान असो, कोणी फुकटचं महत्त्व असत नाही लोकांना. पंक्तीला बसले, जेवतात जेवतात आणि तिथून सटकले, असं कुठं वरण करावं काय म्हणतात. गुलाबजामुन कच्चेच राहिले होते मध्ये मध्ये, पुऱ्या पण बरोबर तळूच दिल्या नव्हत्या म्हणतात, चपातीला तर तेलच नव्हतं म्हणते, आणि पोटभर खाल्लंय, टम फुगलंय, चालता येईना, बसता येईना, एवढं खाल्लंय. बरं, माणसा एवढी बेमान जात मला वाटतं या जगात दुसरी कोणतीच नाही. आहे का? तुम्ही विचार करून पहा. खरंच आपण डिरेक्टली बोलतो, पण खरंच पहा तुम्ही. आहे का? याला एक तर पत्रिका, मूळ पत्रिका दिली नव्हती. पहिली गोष्ट, मूळ पत्रिका दिली नव्हती. सैनिकी लॉनवर लग्न ठेवलं. हे इकडे एक लॉन, आता ते मंगल कार्यालय, लग्न ठेवलं तिथं, पत्रिका दिली. आता मूळ पत्रिका वेगळी म्हणजे कुटुंबासह, आणि एकाला दिली तर एकानंच जावं का नाही. यांना वाटलं संध्याकाळचं लग्न आहे, कोण पाहते, म्हणून काही काही लोक बापा सारा परिवार घेऊन जातात. एक तर एकाला बोलवलं, सगळे गेलेत आणि खाले टम भरून. आणि मी तर म्हणतो बापा, काही काही लोकांना पाहिलं आम्ही, डब्यात घालूनही आणतात काही लोक. काय सांगा, तर मागामागीचा जमाना आहे का हो? आहे का? त्या बुंदीची काही मामलत आहे का? काय भेटतच नसेल का बुंदी गुलाबजामुन? मी तर म्हणतो बाबासाहेबांनं मला माल बनवलं का नाही? काय त्या बुंदीत, काय आहे त्या बासुंदीत, काय आहे गुलाबजामुनमध्ये? रोज बनवून खाऊ शकतो का नाही? अरे बुंदी लय चांगली झाली म्हणते, जराशी नेऊ का मी? आता नेऊ का म्हटल्यावरती नको म्हणतील का? घेऊन जा बापा म्हणतात ते पण. आहे का नाही? तर मनुष्याचा स्वभाव असा आहे, नकारात्मकता कशी असते, तो खाते 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 म्हणते बरोबर नव्हतं झालं म्हणते, वापरते 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 आणि बरोबर नव्हतं, हे बरोबर नाही म्हणते तुमचं. बघा कोणत्याही गोष्टीमध्ये तर हे नकारात्मक सोचवाले लोक आहे ना, तर ते असेच असतात. म्हणून ना कधी स्वतः समाधानी राहतात, ना कधी आनंदाने राहतात, ना कधी दुसऱ्याला
आनंद वाटू शकतात. आणि म्हणून तुम्ही सुद्धा नकारात्मकता आपल्या मनातली डिलीट मारा आणि काय डाउनलोड करा, सकारात्मकता डाउनलोड करा. सकारात्मकतेची जरूरत आहे. कोणती गोष्ट जरी झाली तुमच्या कुटुंबात पण झालं असेल, सोडून द्यायला शिका. सोडून द्यायला शिकाल, गाठी शैल करायला शिकाल तर तुम्ही आनंदाने राहाल. गाठ पक्की 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 माराल आणि सर्व काही असं जोडून सोबतच ठेवायला शिकाल. सोडून द्यायला जर नाही शिकाल तर तुमच्या एवढं दुःखी कोणीच नाही आहे जगात. अशा बऱ्याच गोष्टी असतात छोट्या मोठ्या की ज्या आपण सोडून जर दिल्या ना, काही वाटत नाही आपल्याला, आनंदाने राहू शकतो. पण लग्नात त्या तेव्हा म्हणते मला आहेर बरोबर घेतला नव्हता म्हणते, आणि त्यांचं लग्नही झाले, पोराचंही लग्न झाले, पोराच्या बारशाला गेलं तर तेव्हा ध्यानात ठेवलंय तुमच्या लग्नात आहेर बरोबर घेतला नव्हता म्हणते. मला माझ्या ध्यानात आहे म्हणते. मला अजून सांगा, रस्त्याचं भूत अंगावर घेणं आहे का नाही, हे डिलीट मारावं का नाही अशा गोष्टी? काय त्याच्यात मामलं? छोट्या छोट्या गोष्टी लोक डोक्यात ठेवतात म्हणून लोक दुःखी होतात. तुमच्या माहितीसाठी सांगतो. आणि म्हणून अभिसाठी हे बोलतो आहे, मी सर्वांच्यासाठीच बोलतो आहे. तसं तो निमित्त आहे म्हणून सकारात्मक राहा. तो फुल सकारात्मक आहे. मी त्याला चेक केलं येताना. आपण चेक करत असतो लोकांना, डॉक्टर तपासते, आपण हे तपासतो ना. आपण हे धम्मातला डॉक्टरच आहे. भगवान बुद्ध सुपर सायंटिस्ट होते, डॉक्टर होते. भगवान बुद्ध तपासायचे समोरच्या लोकांना आणि तेच बोलायचे. आणि मी तेच बोलतो समोरच्यांना, तपासू येते म्हणून काही बोलायचं नाही. आणि म्हणून त्याला मी चेक केलं, तो अत्यंत हुशार आहे बघा, खरोखर हुशार आहे तो. आणि म्हणून तो लागला. तो हुशार आहे म्हणजे काय विषय आहे का? तो काय असाच लागला काय? बंद धनेधर बाबाने काय पैसे दिलेत का कुठे? काय ओळख आहे त्यांची तिकडं? काय ओळख धनेधर बाबाची? त्यानं परीक्षा दिल्या, फॉर्म भरले, त्याची पात्रता तयार केली आणि तो लागला. नाही का? आई बाबाची मान अशी उंचावते. इन्स्पेक्टरचा बाप झाले ना, इन्स्पेक्टरची आई झाली ना बापा, धनेधर आई. CRPF जवान आहे माझा मुलगा म्हणते. किती मन खुश होत असेल कोणत्या आईचं जेव्हा नोकरीला लागते. मुलांच्या जीवनामध्ये जेव्हा यश येते, शेवटचा पॉईंट सांगतो तुम्हाला, तेव्हा सर्वात जास्त आनंद, खरा आनंद जर कोणाला होत असेल तर तो आई वडिलांना होतो का नाही? बिलकुल. काही होऊ दे. लहानपणी बघा ना, एकच पाऊल टाकते बाळ, 100 लोकांना सांगते एक पाऊल टाकलं बरं, चालायला लागलं म्हणून, आहे ना. मामाचा माच म्हटलं बघतं, मामा म्हणते बरं बा, किती खुशी हो. अहो शिसू केल्यावर खुशी होते का नाही बाळाला? लहानपणी शिशू समजा होत नाही, झाली, किती खुश होता तुम्ही? तर आई वडिलांना जो आनंद होतो तो कोणालाच होत नाही. म्हणून तो आनंद मुलांनी कायमस्वरूपी टिकवला पाहिजे. आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद टिकवता आला पाहिजे, निर्माण करता आला पाहिजे. ती अवलाद खऱ्या अर्थाने आदर्श अवलाद आहे. आणि मी अपेक्षा करतो अभिजितकडून आणि मोठ्या दादाकडून सुद्धा की ते नक्कीच आमच्या धनेधर आई आणि धनेधर बाबाच्या चेहऱ्यावरचा आनंद कायम ठेवतील. नाही तर बापा, बाली आली की विषय संपला नाही पाहिजे. बाली आली की विषय संपते, लय डेंजर होते. मी नेहमी सांगतो, कोणतं इंजेक्शन देते, कोणत्या गोळ्या देते काय माहिती बापा, सारं गणितच बिघडते घरात. तर गणित बिघडवू नका भावांनो, बहिणींनो. ह्याच्यासाठी शेवटचा पॉईंट सांगितला. माझ्या शब्दांना मी इथे पूर्णविराम देतो. सुखी दीर्घायु. The great happiness. शरणं गच्छामि.